नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये 7 मोठे बदल केलेत, ते तुम्हाला आम्ही सांगितलेत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आपल्याला अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कसा भरायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर आम्ही फॉर्म ओपन केला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला इथे महिलेचं संपूर्ण नाव लिहायचे, नंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव आणि महिलेचं लग्नानंतरचं नाव। ज्या महिला इथे अविवाहित आहेत त्यांना फक्त इथे महिलेचं लग्नापूर्वीचं नावच लिहायचं आहे। दुसरी गोष्ट इथे आहे जन्मदिनांक तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये लिहायची आहे। पहिली दिनांक, नंतर महिना, नंतर वर्ष। तिसरी गोष्ट अर्जदाराचा म्हणजे त्या महिलेचा संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला लिहायचा आहे। नंतर जन्माचे ठिकाण, जिल्हा कुठला आहे, गाव शहर कुठलं आहे, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका कुठली आहे आणि पिन कोड। ठीक आहे। नंतर 5वा ह्यात मोबाईल क्रमांक आणि 6वा आहे आधार क्रमांक। जो मोबाईल नंबर इथे आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्ही इथे टाका ज्याच्यावर OTP येतो। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे मोबाईल नंबर लिहा आणि आधार कार्ड नंबर लिहा। नंतर 7वा पॉईंट आहे इथे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहात का, होय किंवा नाही। नसेल घ्या तर नाही लिहा, जर घेत असाल तर तिथे तुमची किंमत लगे किती होते, तुम्हाला 500 रुपये येतात आहे, तुम्हाला 1000 रुपये येतात आहे, ते इथे लिहा। त्याने काय होईल, जे तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत त्यातली ती रक्कम कमी होईल, तुम्हाला उर्वरित रक्कम तुमच्या अकाउंटला येईल। समजलं? समजा तुम्हाला 1000 रुपये भेटतात आहे तर तुम्हाला 1500मधून 1000 वजा करून 500 रुपये येतील तुमच्या अकाउंटला। नसेल तुमची कोणती योजना तर इथे नाही लिहा। 8वी पॉईंट इथे वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा आहात, परिपक्व, निराधार, तिथे टिक करा। 9वी गोष्ट इथे आहे अर्जदाराचे बँक खाते, बँकेचा तपशील। इथे ही गोष्ट व्यवस्थित लिहा, बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचे नाव, अकाउंट नंबर आणि IFSC कोड। याच्यामध्ये जरासं सुद्धा चूक करू नका, खाडाखोर तो अजिबात करू नका। 10वा पॉईंट आहे इथे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही, असेल तर इथे आहे लिहा, नसेल तर नाही लिहा। असेल तर काय होईल तर डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। जर तुम्ही नाही केलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही बँक अकाउंटला आधार कार्ड क्रमांक जॉईन करून घ्या। 11वी गोष्ट इथे नारी शक्ती प्रकार, तुम्ही यामधले कुठले आहेत, ग्रामसेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, पर्यवेक्षिका आहेत, वार्ड अधिकारी आहे की सामान्य महिला आहेत। जे तुम्हाला इथे पर्याय आहेत तर तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे मार्क करा, जास्त करून इथे सामान्य महिलाच असतील। 12वा जो पॉईंट आहे खालील कागदपत्रे तुम्हाला सादर करायची किंवा अपलोड करायची आहेत। तर आधार कार्ड तुम्हाला पहिले लागेल, त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे इथे डोमिसाईल किंवा जन्माचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड, मतदार कार्ड, या गोष्टी तुम्हाला इथे लागतील। त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला इथे तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड सूट दिली जाईल। अर्जदाराचे हमीपत्र ते या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला लिंकमध्ये देईल, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो। तर हमीपत्र तुम्ही इथे पाहू शकता, हे अर्जदाराचं हमीपत्र। याच्यामध्ये तुम्हाला मी घोषित करतो अशी टिक करायची की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे, माझ्या कुटुंबाचे सदस्य आलेखा नाही आहे, हे सर्व गोष्टी वाचून घ्या आणि तिथे तुम्ही टिक करा। ठीक आहे। आणि नंतर जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरशाल तुम्हाला इथे एक पोच पावती दिली जाईल की तुम्ही हा अर्ज या तारखेला भरला, तुमचा अर्ज क्रमांक आहे म्हणजे XYZ जो पण आहे तो अर्ज क्रमांक तुम्हाला इथे लिहून आलेला असेल। तर अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज भरा। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर मला कमेंट करा, ऑनलाईन अर्ज आपल्याला भरता येतो, तो पण सोप्या पद्धतीने। तर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला कमेंट करावं लागेल, तर त्याच्यावर मी अजून एक व्हिडिओ बनेल तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला जर खरंच या व्हिडिओने मदत होणारी असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, थँक्यू दोस्तो।